श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे चांदीची थाळी आणि अदृश्य शक्ती. अक्कलकोटचे स्वामी म्हणजे भक्तांसाठी साक्षात परब्रह्म. त्यांच्या अनेक लीलांपैकी ही एक गूढ आणि अंगावर शहारे आणणारी सत्यकथा आहे. एकदा एक गरीब आणि भोळा भक्त अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी पायी निघाला होता. प्रवासाचा मार्ग घनदाट जंगलातून जात होता. चालून चालून तो खूप थकला होता आणि त्याला प्रचंड भूक लागली होती. पण त्या निर्जन जंगलात अन्न मिळणे अशक्य होते. शेवटी व्याकुळ होऊन तो एका झाडाखाली बसला आणि डोळे मिटून स्वामींचा धावा करू लागला. तो मनात म्हणाला, स्वामी, तुम्ही तर चराचरात आहात, मग तुमच्या या लेकराला या जंगलात असं उपाशी मारणार का? तो प्रार्थना करत असतानाच अचानक त्याला अन्नाचा खमंग सुवास आला. त्याने डोळे उघडले तर समोर एक तेजस्वी स्त्री उभी होती. तिच्या हातात चांदीची एक सुंदर थाळी होती, ज्यामध्ये गरम पुरणपोळी, तूप आणि सुग्रास भोजन वाढलेले होते. त्या स्त्रीने एकही शब्द न बोलता ती थाळी त्या भक्तासमोर ठेवली. भक्ताने आनंदाने पोटभर जेवण केले. जेवण झाल्यावर तो हात धुण्यासाठी जवळच्या ओढ्याकडे गेला आणि 2 मिनिटात परत आला तर काय, ती स्त्री आणि ती चांदीची थाळी दोन्ही गायब होते. त्या जंगलात लांब लांबपर्यंत कोणी दिसत नव्हते. ती स्त्री जमिनीतून आली की आकाशातून गेली हे त्या भक्ताला पडलेले एक मोठे कोडे होते. काही दिवसांनी तो भक्त अक्कलकोटला पोहोचला. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. हा भक्त रांगेत उभा राहिला. जसा तो स्वामींच्या समोर गेला आणि नमस्कार करण्यासाठी झुकला तसे स्वामी खदाखदा हसले आणि गरजून म्हणाले, काय रे पोरा, जंगलाचं जेवण कसं होतं? जेवण तर जेवलास, पण माझी चांदीची थाळी कुठे विसरून आलास? ते ऐकून भक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने कोणालाही काहीच सांगितले नव्हते. तरीही स्वामींना चांदीच्या थाळीबद्दल कसे माहिती? तेव्हा स्वामींनी कोपऱ्यात ठेवलेल्या एका झोळीकडे बोट दाखवले. भक्ताने तेथे पाहिले तर तीच चांदीची थाळी तेथे चमकत होती, जी त्याने जंगलात पाहिली होती. कथेचा बोध असा, स्वामी समर्थांच्या लीला तर्कशास्त्राच्या पलीकडे आहेत. जेव्हा भक्त अनन्य भावाने स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी सृष्टीचे नियम बाजूला सारून भक्ताच्या मदतीला धावून येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ वाक्य नसून तो भक्तांचा अनुभव आहे.